आज मी तुम्हाला चमचमीत असा गावरान पद्धतीचा वाटाणे भात रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। तर इथे मी एक वाटी वाटाणा घेतलेला आहे सोलून, आणि इथे एक मोठा आकाराचा टोमॅटो घेतलाय, कढीपत्ता, 2 कांदे उभे चिरलेले, 5 लवंग, 5 मिरी, दालचिनी, चक्री फूल, मसाला वेलची, 2 हिरवी वेलची, जिरं घेतलेलं आहे, तमालपत्र घेतलंय, 1 ते 1.5 इंच आलं घ्यायचं, 6 ते 7 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात, कोथिंबीर चिरून घ्यायची आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी लवंग, मिरी, दालचिनी, आलं, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची हे सर्व मिक्सरवर पाणी न टाकता मी वाटून घेतले। गॅसवर कुकर ठेवलेला आहे, 3 पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरं टाकायचं। जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर कढीपत्ता, तर इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता टाकल्यानंतर तमालपत्र, वेलची म्हणजे हिरवी वेलची, मसाला वेलची आणि चक्री फूल टाकायचं आहे। आता हे टाकल्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे, 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरले होते मी ते टाकलेले। ते लाल झाल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचं लाल टोमॅटो चिरून टाकलेलं आहे। आता हे चांगलं परतून घ्यायचं। आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता टोमॅटो चांगला मऊ होऊ द्यायचा। आता यामध्ये आपण जे लवंग, मिरी वाटलेली आहे, आलं, लसूण, हिरवी मिरची त्याची पेस्ट टाकलेली आहे। आता हे पण चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये। आता इथे 1 वाटी ओला वाटाणा सोलून घेतलेला आहे, तर तो टाकायचा आहे। वाटाणा भात बनवतोय म्हणून वाटाणा भरपूर वापरायचा। तर इथे मी 1 वाटी घेतलेला आहे ओला वाटाणा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। आता चांगलं परतून घ्यायचा वाटाणा। तर इंद्रायणी तांदळाचा मसाले भात बनवणार आहे, त्यामुळे तांदूळ भिजत ठेवलेलं नाही, लगेच धुवून घेतलेलं आणि निथळून घेतलेलं आहे, भिजत ठेवलं नव्हतं। तर इथे मी 2 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, ते पण चांगले मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे आहेत। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरले, आम्हाला इंद्रायणी तांदळाचा वाटाणे भात आवडतो। तुम्हाला कोणतं तांदूळ आवडतं ते तांदूळ तुम्ही वापरू शकता। तर या वाटीने मी 2 वाटी तांदूळ घेतलं होतं, त्याच वाटीने आता मी पाणी टाकणार आहे। म्हणजे मी पातेल्यामध्ये ओतून घेतलं होतं पाणी मोजून आणि गरम करून घेतलेलं आहे। तर इथे 2 वाटी आपण तांदूळ वापरलेला आहे। इंद्रायणी तांदळाला जास्त पाणी लागत नाही, तर इथे 2 वाटी तांदळाला मी 4 वाटी पाणी टाकणार आहे। खूप जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर भात खूप चिकट होतो। इंद्रायणी तांदळाचा भात चिकटच होत असतो, म्हणून मग जास्त पाणी नाही टाकायचं। तर इथे मी 2 वाटी तांदळाला 4 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्ही कुठला तांदूळ वापरता त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं। तर आता हे व्यवस्थित मिक्स केले, जराशी उकळी आलेली आहे याला। आता वरनं कोथिंबीर टाकत आहे चिरलेली। आता 2 चमचे साजूक तूप टाकत आहे, त्यामुळे छान चव येते या वाटाणे भाताला। वरनं साजूक तूप नक्की टाका तुम्ही, खूप छान होतो भात मग। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याला हलकीशी उकळी पण आलेली आहे। आता आपल्याला झाकण लावून भात शिजवून घ्यायचा आहे। आपण गरम पाणी टाकले त्यामुळे भात शिजायला वेळ लागत नाही। तर 2 शिट्ट्यांमध्ये मी भात शिजवून घेतलेला आहे, 2 शिट्ट्या केलेल्या आहेत। बनवायला अगदी सोपा असणारा हा भात तयार झालेला आहे, जवळून दाखवते मी तुम्हाला। मस्त गावरान पद्धतीचा वाटाणे भात आपला तयार झालेला आहे, खूप चमचमीत लागतो। सर्विंग प्लेटमध्ये मी गरमागरम काढून घेतलेला आहे, यामधून किती वाफा निघत आहे तुम्ही पाहू शकता। खूप छान लागतो, तुम्ही एकदा सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा, बाय बाय।